एक छोटा तुकडा खाल्ला आणि दिवसभर वजन थोडं थोडं कमी होत राहिलं, हे जर तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसेल का? अजिबातच नाही बसणार. पण त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत बघावा लागेल. इतका चांगला रिझल्ट भेटणार आहे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधूनच. जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे आणि तुम्ही खूप सगळ्या गोष्टी ट्राय करून झाल्या, जिरा, मेथी, अजवाईन, ओवा सगळं काही तुम्ही खाऊन बसलेला आहे, पण तरी पण तुमचं वजन टस किंमत होत नाही ना, तर आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय करणार आहातच. एका तुकड्यापासून मी इतकी छान ड्रिंक बनवलेली आहे. ह्या ड्रिंकचे इतके चांगले फायदे आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये रेसिपीसह तर बघायला भेटणारच आहेत. तरी देखील इथे सांगते, तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे, तुमचं बेली फॅट कमी होणार आहे, तुमचं शरीर ॲक्टिव्ह होणार आहे आणि तुम्ही सुंदर पण दिसणार आहात. इतकं छान फायदे आहेत ह्या रेसिपीमध्ये. काय वेगळं सामान आणायचं आहे का कुठून? नाही. जे तुमच्या किचनमध्ये पडलेले असतात ना रोजच्या वस्तू, त्याचाच वापर करून आपल्याला ही ड्रिंक बनवायची आहे. तर सगळ्या डिटेल्स तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे. आता ही ड्रिंक सकाळी घेतलेलीच आहे आपण, आणि हीच ड्रिंक रात्री कशा पद्धतीने घ्यायची ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते मी. तर चला किचनमध्ये जाऊया. आता ह्या इथे घेतलेला आहे एक अद्रकीचा तुकडा, आणि हाच अद्रकीचा तुकडा आपल्या आजच्या ह्या ड्रिंकला खूप जास्त फायदा करून देणार आहे. म्हणून मी म्हटलं होतं हा एक तुकडा खायचा आणि थोडं थोडं वजन कमी करत राहायचं. तर हा तुकडा खूप जास्त आपल्याला अद्रकीचा फायदा करणार आहे. तर याचे मुख्य पोषक घटक काय आहेत ते बघूया पहिले. तर ह्या अद्रकीच्या तुकड्यामध्ये आपल्याला विटॅमिन B6 भेटणार आहे, B6 भेटणार आहे, विटॅमिन C भेटणार आहे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, या सगळ्या गोष्टी आपल्याला या अद्रकीच्या एका तुकड्यामध्ये भेटतात. आणि ह्या गोष्टी याच्यामध्ये भेटल्यामुळे आपला मेटाबॉलिझम वाढतो. आता याचे फायदे काय आहेत आपल्याला या अद्रकीच्या तुकड्याचे ते पण बघूया. पहिले तर आपलं पचन सुधारण्यास मदत करतं. खूप म्हणजे मेटाबॉलिझम स्लो असेल ना तरी फास्ट करण्यासाठी मदत करतं. आपल्याला आम्लपित्त किंवा पित्त, कफ अशा गोष्टी असल्या ना तर त्याच्यासाठी खूप जास्त फायदा करतं. जर आपल्याला कफ, खोकला, सर्दी या गोष्टी असल्या ना तर आपलं वजन कमी नाही होत. त्याच्यामुळे आपल्याला हे अद्रकीचा तुकडा फायदा करणार आहे. तो कसा? तर आपली मळमळ, आपल्याला सर्दी, खोकला ह्याच्यासाठी देखील आराम भेटणार आहे. आणि मेन फायदा काय आहे की आपल्याला माहिती नसतं बहुतेक टायमाला की आपल्या शरीरावरती सूजन आहे. आपल्याला वाटतं वजन वाढलेलं आहे. एका दिवसात वजन कमी होत नाही, एका दिवसात वजन वाढत नाही. पण कधी कधी आपल्याला आज वजन केलं कमी दिसतं, दुसऱ्या दिवशी वजन केलं तर वाढलेलं दिसतं. तर ते वजन नसून आपल्या बॉडीवरती सूजन आलेली असते. तर नित्यनेमाने जर तुम्ही 1 महिनाभर अद्रकीच्या तुकड्याचा वापर केला या ड्रिंकमध्ये तर तुमच्या बॉडीची स्वेलिंग कमी होणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला अजून फायदे करण्यासाठी अँटीऑक्सिडंट गुणधर्म पण भेटणार आहेत. ठीक आहे. आता हे झालं अद्रकीचा तुकडा. आता आपल्याला हळदीच्या तुकड्याने इथे आपल्याला दुसरं वस्तू आपली घेतलेली आहे आपण, हळद. तर याचे मुख्य घटक काय आहेत? ह्याच्यामध्ये कर्क्युमिन आहे, मॅग्नेशियम आहे, लोह आहे, अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर आहे. ठीक आहे. आता याचे फायदे काय आहेत अद्रकीचे? याच्यात पण आपल्याला आपल्या बॉडीची सूजन कमी करण्यासाठी खूप जास्त फायदा करते. जेवढा अद्रकीचा फायदा आहे तेवढाच हळदीचा फायदा आहे. इथे तुम्ही ओली हळदीचा तुकडा घेऊ शकता किंवा तुम्ही इथे हळद पावडर देखील घेऊ शकता. सध्याच्या धावपळीच्या रुटीनमध्ये ना काय होतं, आपण आपल्या शरीराकडे लक्ष देतच नाही, कारण की एवढा वेळच नसतो आपल्याला. मग आपल्याला छोट्या मोठ्या बिमाऱ्या ह्या चालू होतात. पण ही हळद त्या बिमाऱ्यांसाठी खूप जास्त फायदा करते. जसं की सर्दी आहे, म्हणजे कफ आहे, किंवा तुम्हाला कुठे जखम झाली, तुमच्या चेहऱ्यावरती पिंपलचे डाग आलेले आहेत आणि ते लवकर भरून निघत नाही आहेत, जखम वाढतच चालली, त्याच्यासाठी आतून रिपेअर करण्यासाठी हळद आपल्याला खूप जास्त फायदा करते. आणि अद्रकीसारखी हळद देखील आपल्या शरीरावरची सूज कमी करते. आता हा तिसरा पदार्थ घेतलेला आहे 4 काळी मिरी. तर याचं प्रमाण तुम्ही 4 घ्यायचं किंवा 3 घ्यायचं. ठीक आहे. काळी मिरी आपल्याला काय फायदा करून देते? हळद आणि अद्रकीपेक्षा देखील आपल्याला 4 काळी मिरी आहेत ना ह्या जास्त फायदा करून देणार आहेत. आपला मेटाबॉलिझम चांगल्या पद्धतीने वाढतो. मेटाबॉलिझम वाढला की वजन कमी होतं. याच्यामध्ये आपल्याला लोह भेटतं, आयरन भेटतं, कॅल्शियम भेटतं, आणि आपल्याला खनिजे खूप सारे प्रमाणात भरलेली असते. आता ही काळी मिरीचा वापर रोज केला तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटतो. गरमी असेल त्यांनी थोडासा प्रमाण याचं अजून कमी करा, म्हणजे 2 काळी मिरी तुम्ही इथे घेऊ शकता. म्हणून आपल्याला काळी मिरी देखील घ्यायची आहे. आता इथे चौथा वस्तू येते, तर इथे आपल्याला जायफळ घेतलेला आहे. याचं खूप कमी प्रमाण घेतलेलं आहे मी, म्हणजे तुम्ही बघू शकता इथे किती छोटा तुकडा घेतलेला आहे, आणि आपल्याला हाच एकच तुकडा एवढाच घ्यायचा. याच्यापेक्षाही कमी तुम्ही घेऊ शकता. याचे फायदे पण खूप चांगले आहेत आणि थोडंसं नुकसान पण करतं, म्हणून याची क्वांटिटी आपण कमी घेतलेली आहे. आपल्याला पचन सुधारण्यासाठी पण मदत करतं
आणि जर आपल्याला झोप लागत नाही, झोप खराब असते झालेली आपली, त्याच्यामुळे आपला मेटाबॉलिझम स्लो होतो, पाचनक्रिया म्हणजे फॅट बर्निंग आपल्या शरीर करत नाही, तर त्याच्यासाठी जायफळ खूप जास्त मदत करतं. कारण की आपल्याला जायफळनी खूप चांगली झोप लागते. मग सकाळी जर तुम्ही ही ड्रिंक घेत असाल तर जायफळ तुम्ही इथे स्किप करायचं आहे आणि संध्याकाळी या ड्रिंकमध्ये तुम्हाला जायफळ ॲड करायचं आहे. आता ही रेसिपी कशी बनवायची आहे, तर एक ग्लास सिंपल आहे रेसिपी. बनवण्यासाठी 1 ग्लास गरम पाणी करायला ठेवलं टोपामध्ये. आता हे पाणी हलकंसं गरम होत चाललेलं आहे. पहिले अद्रक इथे ठेचून घालायची आहे, तुकडा घालायचा नाही आहे. आता हे 4 गोष्टी घेतलेल्या आहेत आपण, जसं की अद्रक घेतली होती ती ठेचून घातलेली आहे. आता काळी मिरी पण ती पण बारीक करून घ्यायची आहे. जायफळचा पण तुकडा आहे तो बारीक करायचा आहे. आणि हळद आहे, ती ओली हळद असेल तर तुम्ही ती पण ठेचून घालायची आहे, पावडर असेल तर ती पण ॲड करायची आहे. आणि सगळ्या गोष्टी आहेत ना एकामागे एक याच्यामध्ये ॲड करायच्या आणि पाणी चांगलं बॉईल होऊन द्यायचं आणि मग गॅस बंद करायचा. थोडंसं पाणी कोमट होऊन द्यायचं. आता या सगळ्या गोष्टी मी एक एक टाकत घेत आहे, जसं की सगळ्या गोष्टींचे तुम्हाला डिटेल्स पण सांगितलेले आहेत. मी पहिलेही सांगितलं, संध्याकाळी 2 टाईम तुम्ही ही ड्रिंक घेतली तर तुम्हाला डबलनी फायदा भेटतो. तुम्ही 1 टाईम घेतली तर तुम्हाला कमी फायदा भेटेल. जर गरमीचा खूप जास्त प्रॉब्लेम असेल तर क्वांटिटी कमी करा, ठीक आहे. आणि जर काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही बिंदास ही ड्रिंक घेऊ शकता. तरी देखील तुम्हाला अशी काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही डॉक्टरची एकदा सल्ला घेऊ शकता. तर चांगल्या पद्धतीने पाणी बॉईल झालं, गॅस बंद केला आणि एक ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घेतलं. इथे मी अजून एक 5वी गोष्ट आहे ती ॲड करते. आता ही गोष्ट ही जर मी ॲड केली आहे तर याचा फायदाही तितकाच आहे. विटॅमिन सी भेटते आपल्याला लेडीजला. विटॅमिन सीची किती आवश्यकता आहे ती सी नंतर हे मला वेगळं सांगायचं काम नाही आहे, कारण की लिंबामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण चांगल्या पद्धतीने भेटतं आपल्याला. सगळ्या गोष्टी आहेत या ड्रिंकमध्ये आपल्याला भेटणार आहेत, म्हणून मी ते लिंबू ॲड करते. तुम्हाला नसेल पाहिजे तर तुम्ही स्किप करू शकता जर ॲसिडिटीचा त्रास असेल तर. पण जर लिंबू घेतलं तर तुम्हाला चांगला फायदा भेटतो. आता लिंबू किती घेतलं तर थोडंसं 5-7 थेंबच मी घेतलेले आहेत. आणि बसून शांततेने, हा रात्रीचा टाईम आहे आणि ही ड्रिंक मी रात्री बनवली होती म्हणून मी इथे बसून शांततेने पित आहे. आणि ही ड्रिंक कधी प्यायची तर रात्री, असं नाही की जेवण झाल्या प्यायचं तर नाही. जेवण झालेलं आहे 7 वाजता तर तुम्ही ही ड्रिंक कमीत कमी 10 वाजता घ्यायची. झोपायला जायच्या 10 मिनटं अगोदर, 15-20 मिनटं अगोदर तुम्ही ही ड्रिंक घ्यायची आहे. मी पण आताच घेते आणि याच्यानंतर मी झोपायला जाणार आहे. सकाळी कधी घ्यायची तर सकाळी उठल्याबरोबर खाली पोटाने तुम्हाला किचनमध्ये जाऊन पहिले ही ड्रिंक बनवायची आणि पहिले ही ड्रिंक घ्यायची. याच्यामध्ये थोडंसं पिंक सॉल्ट पण वापरू शकता, पोट अजून चांगल्या पद्धतीने साफ होणार आहे तुमचं. तर मी तर घेतच आहे 2 टाईम. मेटाबॉलिझम स्लो झालेला आहे त्याच्यामुळे वजन कमी होत नाही. खूप वेळेस असं होतं आपण एक्सरसाइज करतो, डाएट पण फॉलो करतो, पण आपला मेटाबॉलिझम स्लो झालेला असला ना की मग खूप मेहनत करावी लागते आपल्याला वजन कमी करण्यासाठी. तर ही ड्रिंक जर तुम्ही 2 टाईम घेतलेली आहे ना तर तुमचा मेटाबॉलिझम वाढणार आहे. आणि जर तुम्ही व्यवस्थित डाएट, योगा, एक्सरसाइज ह्या गोष्टी पण करताय ना मग तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येणार आहे. तर आय होप तुम्ही ही ड्रिंक पण ट्राय करणार आहात. कंटिन्यू 1 महिनाभर करायची आहे, तेव्हा रिझल्ट बघायचा आहे कसा येतोय. डाएट त्याच्यासोबत तुम्ही फॉलो करायचं आहे, त्याच्यासोबत तुम्ही एक्सरसाइज पण करत आहात तर ते पण खूप फायदा करणार आहे तुम्हाला मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी, इंचेस लॉस करण्यासाठी, फॅट लॉस करण्यासाठी. आणि डाएट व्यवस्थित घेतला तर मग चांगला रिझल्ट येतो. जास्त डाएट म्हणजे असं काय तुम्हाला सगळं सोडायचं नाही आहे, पण क्वांटिटीमध्ये, लिमिटमध्ये खायचं आहे सगळ्या गोष्टी. ह्या जर गोष्टी तुम्ही फॉलो करत असाल आणि ही ड्रिंक जर तुम्ही 2 टाईम घेतली तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येतो. आता ही ड्रिंक कोणी घेऊ नये, जर तुम्ही प्रेग्नेंट लेडी आहात तर तुम्ही घ्यायची नाही आहे. हार्टबीटचे काही तुम्हाला प्रॉब्लेम आहेत, हार्टचे प्रॉब्लेम असतील तर त्याच्यासाठी तुम्ही घ्यायची नाही आहे. रक्त पातळ करण्यासाठी तुम्ही असे काही औषधी घेताय त्याच्यासाठी तुम्ही ही ड्रिंक नाही घ्यायची आहे. आणि असंही तुम्हाला काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतील, हीट असेल वगैरे वगैरे, तर तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने घेऊ शकता किंवा याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता. तर नक्कीच ट्राय करा, खूप चांगला रिझल्ट येतो. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला तर लाईक करू शकता व्हिडिओला आणि सबस्क्राईब करू शकता चॅनलवर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. तर नवीन नवीन रेसिपीज घेऊन येत असते आणि वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सरसाइज, डाएट प्लॅन सगळं काही असतं चॅनलवरती. तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.